विरामचिन्हांच्या गावाला जाऊया, विरामचिन्हांचा वापर पाहूया. विरामचिन्हांच्या गावाला जाऊया, विरामचिन्हांचा वापर पाहूया. चला तर बालमित्रांनो, ही विरामचिन्हे कोणती व ती का वापरायची हे समजून घेऊया. पण ही विरामचिन्हे वापरायची कशासाठी? विराम म्हणजे थांबणे अथवा विश्रांती घेणे. आपण जेव्हा बोलतो त्यावेळी ऐकणाऱ्याला अचूक वाचणे कळले पाहिजे, म्हणून विरामचिन्हाचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळाव्यात यासाठी विरामचिन्हे आवश्यक आहे. तसेच भाषिक सौंदर्य वाढवण्यासाठी विरामचिन्हे आवश्यक आहेत. यापुढील विरामचिन्ह आहे पूर्णविराम. नमस्कार, मी पूर्णविराम. मी थांबतो, वाक्य थांबते. वाक्य सगळे माझ्याशिवाय नसेल लेखनात कोणती शान. वाक्य पूर्ण झाल्यावर मलाच वापरतात. बोलणाऱ्याचे वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम देतात. उदाहरणार्थ, माझी शाळा खूप छान आहे. पूर्णविराम आले. माझ्या शाळेत खूप झाडे आहेत. यापुढील मैत्रीण आहे स्वल्पविराम. यादी असेल, नावे असतील, माझ्याशिवाय विस्कळीत होतील. एका जातीचे शब्द लागोपाठ आले किंवा हाका मारून बोलवले जाणाऱ्या शब्दांपुढे होकार नकार दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. कमळ स्वल्पविराम, गुलाब स्वल्पविराम आणि जास्वंद हे आपले फुले आहेत. गंगा स्वल्पविराम, यमुना स्वल्पविराम आणि कावेरी या आपल्या भारताच्या नद्या आहेत. यापुढील मैत्रीण आहे प्रतिनिधी. कोण काय कधी कुठे माझ्याशिवाय प्रश्न सुटतील कसे. कोण काय कधी कुठे माझ्याशिवाय प्रश्न सुटतील कसे. शिक्षक विचारतात रोज प्रश्न. शिक्षक विचारतात रोज प्रश्न. त्यांच्यामुळेच कळते शिकण्यातली खोच. त्यांच्यामुळेच कळते शिकण्यातली खोच. उदाहरणार्थ, तुझे नाव काय, तू कोठे राहतो. यापुढील विरामचिन्ह आहे उद्गाराचे. अरे वा, किती सुंदर. अरे देवा, जिथे भावना तिथे मी हवा. हसणं, रडणं, आश्चर्य, भीती यांमुळेच भावनांची नाती. उदाहरणार्थ, बापरे, केवढा मोठा हत्ती. वाव, किती सुंदर अक्षर. यापुढील मैत्रीण आहे अवतरण चिन्ह. मी म्हणाले, ते म्हणाले, तोंडचे वाक्य सहज कळाले. मी म्हणाले, ते म्हणाले, तोंडचे वाक्य सहज कळाले. माझ्यामुळेच तर त्या वाक्याचे खरे अर्थ जुळाले. खरे अर्थ जुळाले. कोणाचे तरी बोलणे लिहायचे मी उपयोगी पडते. पहिल्यांदा आपण एकेरी अवतरण चिन्ह पाहूया. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचं मत लिहिताना मला वापरतात. उदाहरणार्थ, गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. यानंतर आपण दुहेरी अवतरण चिन्ह पाहूया. दुहेरी अवतरण दुसऱ्याच्या तोंडचे शब्द लिहिताना मला वापरतात. उदाहरणार्थ, माने साहेब म्हणाले, उद्या मी तुमच्या शाळेला भेट देणार आहे. आज मी लाईव्ह आले. माने साहेब म्हणाले, खूप छान सादरीकरण झाले. आज मी लाईव्ह आले. माने साहेब म्हणाले, खूप छान सादरीकरण झाले. सर्वजण म्हणाले, अरे वा, खूपच छान. इयत्ता चौथीच्या विद्यार्थी निपुण झाले. विरामचिन्हे आली रे आली, वाचणाऱ्याला असे